गुळामध्ये औषधी गुणधर्म आढळतात. याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात. आता त्या समस्या कोणत्या ते बघूया. ताप बरे करण्यासही अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आणि उपायांमध्ये गुळाचा सक्रिय घटक म्हणून वापर केला जातो. तसेच गुळात नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या लोह, फॉलेट आणि इतर आवश्यक घटक असतात, ज्यामुळे रक्त शुद्ध करण्यास मदत होते. आयुर्वेदाचा दावा आहे की गुळामध्ये गरम शक्ती असते, म्हणजेच गुळाचा तासीर गरम असतो. याचा अर्थ शरीरात चयापचय होत असताना उष्णता निर्माण करून चयापचयाची क्रिया व्यवस्थित केली जाते. गुळात उपलब्ध असलेले जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती आणि सामर्थ्य वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे अनेक सामान्य आजारांपासून बचाव होतो. गूळ हे शरीराच्या आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देऊन बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. गुळातील दाहक विरोधी गुण वेदना कमी करण्यास मदत करतात. आले, तूप आणि गूळ यांचे नियमित सेवन केल्याने हाडांचे आरोग्य सुधारते आणि सांधेदुखी कमी होते. हिवाळ्यात गूळ तुमच्या शरीराला आवश्यक ऊर्जा वाढवते, कारण ते पौष्टिक कर्बोदकांपैकी एक आहे. हिवाळ्याच्या हवामानामुळे पोटदुखी, रक्तसंचय, सर्दी, खोकला होतो. नियमितपणे मध्यम प्रमाणात गुळाचे सेवन केल्यास श्वसनमार्गाचे शुद्धीकरण होण्यास मदत होते. अशा या गुणकारी गुळाचे सेवन या हिवाळ्यामध्ये नियमितपणे नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी बघत रहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.